म्हणजे काय थे सुनबाई सारही बोलत राहते ना, महा घर, माही माणसं, महाकुटुंब असं म्हणे. आम्ही असे घट्ट एकमेकाले धरून आहोत, आमच्यात प्रेम आहे ना, काय 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 काय. त्या तिच्या त्या नात्याले असं खिंडार पाडलं. तो दगड जो आहे ना नात्याचा असा खटकन फोडून टाकला. ए बाई ऐक ना, पाया पडतो तुझ्या, मुली समजेल असं बोल ना बाप्पा. पैसे घरातच होते पण ते आपल्याकडे नव्हते. अगं बाई मग कुणाकडे होते? अनिशकडे. ओ बाप्पा, पोट्टाकडे होते का? आणि त्याच्यामुळे मला अपमान सहन करावा लागला. आता जाऊन भाऊजीले सांगतो का बाबा चोर तुमचा पट्टा आहे म्हणून. किसनराव सरकटे, काय करू तुमच्या बुद्धीचं? हा, ते दारू पिऊ पिऊ ना तर बुद्धीला गंज चढला तुमच्या. ऐका, थांबा जरा. आता चोराले उघडं पाडणं शहाणपणा नाही, चोरासोबत दोस्ती करणं शहाणपण आहे. आता यायच्या नात्याच्या दगडाले असे घाव घालू घालू तुकडे तर करायचेच आहे आपल्याला. हा, ते तर करूच. ते झाल्यावर मग सगळं आपल्या हाती येते की नाही पा. एकदा का दगड फुटला, घर आपलं, पैसा आपला, घरी मांजर आपली. अमेरिकेला नाव काढाल तिचं, नाव अमेरिकेत परत नाव काढलं तर खारी माजरी तर जिवंत राहणार नाही तुम्ही. डोक्याले ताप, घामान धामाचा नवरा माया प्रेमाचा. अनिश, तुला कोणासमोर काय बोलायचं नाही कळत का? आता मी माझं ओपिनियन सुद्धा द्यायचं नाही का? नाही द्यायचं. आणि या मामा मामींसमोर तर नाहीच द्यायचं. तूच म्हणतोस ना की परकी माणसं आहेत, बाहेरची माणसं आहेत, पण त्यांच्यासमोर आता काय मेसेज जातोय माहितीये का? की आपला आपल्याच बाबांवर विश्वास नाहीये. आणि या दोघांना तेच हवंय. तुला कळतंय का? हे बघ, मी या गोष्टींचा विचार केला नाही. मला जे वाटलं ते मी बोललो. इतकं इलॉजिकल. म्हणजे आज सकाळी तू असं काहीच बोलला नाहीस की एनव्हलप मध्ये पैसे होते का नव्हते मला माहित नाही, मग आता अचानक हे का बोललास? मी म्हटलं ना, मला त्यांना सगळ्यांसमोर खोटं ठरवायचं नव्हतं. आत्ता ठरवलंस त्याचं काय? अरे कॉमन सेन्स आहे अनिश. बाबा उगाच का म्हणतील त्या एनव्हलप मध्ये पैसे दिसले नाहीत म्हणून? म्हातारपणे होऊ शकतं ना असं. व्हॉट? अचानक एका दिवसात? हो, मग हे असे आजार एका दिवसातच कळतात. आता ईश्वर काकाचंच बघ ना. म्हणजे तुला म्हणायचंय बाबा आजारी आहेत? हे बघ, मला म्हणायचं नाहीये, बट देयर इज अ पॉसिबिलिटी. त्या एन्व्हलप मध्ये पैसे होते हे फक्त बाबाच म्हणतायत. ते पैसे हरवलेत हे सुद्धा फक्त बाबाच म्हणतायत. सो आय डोंट नो. आता त्यांनाच विचारायला हवं. म्हणजे असंही असू शकतं की त्यांनी पैसे कुठेतरी उचलून ठेवले आणि आता त्यांना आठवत नाही आणि आता हरवले असतील त्यांच्या हातून. कधी कधी ना मला खरंच कळत नाही अनिश. लॉस्ट वाटतं रे तू बोलतोस तेव्हा. कधी कधी, हल्ली कायमच. तुला तसंही माझं बोलणं पटत नाही ना. हल्ली तुला फक्त बाबांचंच म्हणणं पटतं. आत्ताही तू तसंच कर. त्यांचंच आहे का? येस. माऊ सॉरी, काय झालं सम? मला ऍक्च्युली काकाशी बोलायचं होतं. काका, तुम्हाला पैसे उद्या सकाळपर्यंत देऊ शकशील? हो, देतो. ओके, सो तू 15,000 फुल देणार आहेस का पार्ट मध्ये पेमेंट करणार आहेस? फुल देतो. ओके, थँक्यू. बाय. सॉरी वन्स अगेन. इट्स ओके. हे 15,000 कसले? हा, ते तिला तिच्या एक्झाम साठी हवेत ना. एक्झाम साठी का सोशल मीडिया मॅनेजर साठी?
हे बघ, ती लहान नाही राहिली आता, मोठी आहे. तिला तिचं कळतं काय करायचं ते. आणि तुला काय म्हणायचंय? मी तिला एवढेही पैसे देऊ शकत नाही? ए अनिश, अरे काय रे एवढ्या रात्री कुठे चाललास? जरा फिरायला जातो. काय झालं? भैरवीशी भांडलास का परत? तू बोल. काय नाही, एक काम कर, इथे बस, आपण बोलूया. मूड नाही माझा, मी जरा फिरून येतो. अनिश अनिश 2 मिनिटं थांब ना, मला पण बोलायचंय तुझ्याशी. बस बस रे, ये बस. बरं अनिश, तुझा पैशांचा प्रॉब्लेम सॉर्ट झालाय का? झाला? झाला म्हणजे होतोय हळूहळू. गुड, चांगलंय. अच्छा, म्हणून तू संयमीला पैसे देतोयस? तुला कसं कळलं? ते महत्वाचं नाहीये रे. महत्वाचं हे आहे की तू एवढे पैसे आणतोयस कुठून. अनिश, अनिश अरे तू काय करतोयस? आत्ता एवढा मोठा फ्रॉड झाला, त्यातनं काही शिकला नाहीस तू? हे बघ, मला जे शिकायचं होतं ना ते शिकलो. तू नको शिकवूस उगाच. फ्रॉड मध्ये फक्त माझ्या एकट्याचं नुकसान नाही झालं, तुझंही झालंय, लक्षात ठेव. हे ना, सगळ्यांनी मिळून मला ज्ञान देणं बंद करा आता. आय नो एक्झॅक्टली हाऊ टू हँडल माय मनी. माझ्याकडून एकदा ब्लंडर झालं म्हणून काय सारखं सारखं होणार नाही. तरी सुद्धा तुझी काळजी वाटते म्हणून विचारतोय. मला कळलं पाहिजे तू एवढे पैसे कुठून आणतोयस. का कळलं पाहिजे तुला? हं? बरं चल, एवढा विचारतोयस ना तर सांगतो. मी इंटरेस्टनी पैसे देतोय, चांगले रिटर्न्स मिळणार आहेत मला. कोणाला कोणाला इंटरेस्टने पैसे देतोयस तू? हा एक माणूस. बरं त्या माणसाचं नाव सांग. त्याची काही कंपनी आहे का? तर त्या कंपनीचे डिटेल्स दे. त्या कंपनीचं नीट व्हेरिफिकेशन कर. सगळी चौकशी केलीस का अनिश तू? केली आहे चौकशी. तो माणूस म्हणालाय मला खूप जास्त फायदा होईल. हेच हेच तर तुला कळत नाही ना अनिश. अरे बाबा, ह्या अशा व्यवहारामध्ये ना पहिल्यांदा कायम फायदाच होतो, आणि एकदा फायदा झाला की आपण पुन्हा पैसे टाकतो. अनिश अरे जुगारासारखं असतं रे हे. हे बघ, हे असे ब्लॅकने पैसे देणं ना साफ चूक आहे. बरं, ते पैसे कुठे वापरले जातात याबद्दल तरी काही कल्पना आहे का तुला? काय तर हसायला काय झालं? हे असे ब्लॅकनी पैसे वगैरे. हा, का तू विसरलास का? तुला तुझं प्रमोशन कसं मिळालं ते? 5 लाख रुपये भरलेस तू. हेच असे रोख रक्कम, ब्लॅक मनी. हुशार, मी लहान नाही राहिलो रे, मला सगळं कळतंय. हा, आणि मला हेही कळतंय माझी माझ्या घरात व्हॅल्यू नाहीये. पण ती अशी पैशाने मिळणार आहे का? पैशानेच मिळेल. बघितलंस ना आमच्या घरी सगळेजण कसे भैरवी 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 करतात. अरे बाबांच्या तोंडी सुद्धा नुसतं भैरवीचं नाव असतं हल्ली. मुलांना काही हवं असलं ना, आमच्या भैरवी माऊकडे मागतो. अरे सोसायटी वाले सुद्धा भैरवीकडे वर्गणी मागतात, माझ्याकडे नाही येत. का? कारण ती जास्त पैसे कमवायची. हुशार, नाव द टाइम हॅज कम टू टर्न द टेबल्स. आता मी जास्त पैसे कमवणार आणि कमवून दाखवणार. अनिश अनिश जरा शांत हो. हे बघ, हे लग्नामध्ये ना असं इगो सांभाळणं. इगो लग्नामध्ये? हुशार, हे लग्नाच्या प्रॉब्लेम्स बद्दल, या मॅरिटल प्रॉब्लेम्स बद्दल तू तरी प्लीज नको बोलूस. हा, तरी सुद्धा मी बोलणार, कारण मला तुझी काळजी वाटते आणि मी तुझा जवळचा मित्र आहे अनिश. हे कोणी कोणाच्या जवळचं नसतं रे आजकाल. अरे आयुष्यभर माणसं एकमेकांची तोंड बघत नाहीत. बाकीच्यांचं सोड रे, आमच्या बाबांचं बघ. इतक्या वर्षात सख्या बहिणीला बघितलं नाहीये त्यांनी. जवळचा माणूस. तू जवळचा होतास तरी सुद्धा गेलास ना माझ्या बाबांकडे 2 लाख रुपये मागायला. सगळं कळतंय मला.
मी बघतो. थँक्यू. अनिश अनिश अरे अरे यार काय झालंय काय अनिशला? माझा विश्वासच बसत नाहीये ईश्वरा. अरे मी पैसे स्वतः माझ्या डोळ्याने बघितले होते ठेवलेले. जाऊ दे, विचार करणं सोडून दे. तुला नसेल आठवत आता. आठवत असेल म्हणजे तू स्मरणशक्तीवर डाऊट घेतोय. अरे मला सगळं आठवत आहे. वर्षाने त्या लिफाफ्यामध्ये 1 लाख रुपये आणले होते. वर्षाने सगळ्यांसाठी प्रेझेंट आणली होती. वर्षाने सर्वांसमोर वेणूने निलेमासाठी लिहिलेलं पत्र सुद्धा वाचलं होतं. सगळं आठवतंय मला. ही निलिमा कोण? हा? ही निलिमा कोण? हा, हे निलिमा माझी सख्खी धाकटी बहीण. सख्खी धाकटी बहीण? हा. पण याच्या आधी कधी विषय नाही आला तुझ्याकडून? ज्यांनी त्रास दिलाय त्यांच्याबद्दल विषयच कशाला काढायचा. त्रास दिला म्हणजे काय झालं? काय काय झालं याच्यापेक्षा काय होणार आहे याच मला जास्ती टेन्शन आहे. वेणूची इच्छा होती की माझं आणि निलिमाचं नातं सुधारावं. ईश्वरा, वेणूच्या इच्छेसाठी मला आता निलिमाला शोधावं लागणार आहे. आयुष्यात जी केली नाही ते आता करावं लागणार आहे. पण असं वाटतंय तेच बरं आहे. जोपर्यंत वेळ आहे तोपर्यंत गमावलेली माणसं जोडलेली बरी.